काय देता येत नाही त्याला? या सृष्टीतल्या प्रत्येक घडामोडी ज्याच्या मुठीत आहे तो काय देऊ शकत नाही, काय देऊ शकत नाही. एखाद्या माणसाकडे जरासं वैभव आलं तर तो सुद्धा देण्याच्या गप्पा करतो. त्या विश्वाचं वैभव ज्याच्या ताब्यात आहे तो किती देत असेल कल्पना करा. त्याला काय देता येणार नाही, काय नाविन्य असेल त्या मालकाकडे. पण तुकोबारायांनी तडा दिला. नकोय म्हणले, मला काही नकोय, फक्त एकच देऊन टाक, तुझा विसर झाला नाही पाहिजे. तर ब्रह्मांडाच्या मालकाने तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय तुमची परिस्थिती प्रापंचिक फार मोठी होती, पण कालांतरानं तुमची प्रापंचिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती इतकी ढासळली, एवढी ढासळली, एवढी ढासळली, ते पाहून मला सुद्धा करमत नाही. कोण म्हणते माहितीये? पंढरपुरातले मालक. तुकोबारायाने सांगितलं, देवा माझी प्रापंचिक परिस्थिती पाहून जरी तुम्हाला करमत नसेल, पण मी काही माझ्या प्रापंचिक परिस्थितीची व्यथा तुमच्यापुढे बांधलेली नाही. मी सतसत विवेक बुद्धीने विचार करून तुमच्या पुढे एक मागणी मागतोय, मला फक्त तेवढी देऊन टाका, तुझा विसर न व्हावा. माझ्या प्रापंचिक परिस्थिती जी माझ्या प्रारब्धाची गती आहे, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, याच्या बाबतीत काही तुम्ही करू नका देवा. जे असेल ते माझं प्रारब्ध मी भोगण्यासाठी तयार आहे. आणि त्रेतायुगात तुम्ही तुमचं प्रारब्ध तुम्हाला चुकवता येत नाही, तुम्ही आमच्यात कशाला बोट घालता? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कशाला चुकवता बोट घालून? मला इतकंच देऊन टाका. मला काय प्रखर भाषा असू लोकांची. ग्रामपंचायतच्या सदस्य पुढे बोलताना भेऊन बोलावं लागतंय. एखाद्या वेळेस आपण याच्या विरोधात गेलो तर याच्या रानातून रस्ता असल्यावर जाऊ देतं का नाही? माझ्या विरोधात गेलतास तुला माया रस्ते गळा शेतातून रस्ता बंद. विश्व ज्याच्या ताब्यात आहे रमेशराव, सरळ तुकोबाराय म्हणले, देवा आमच्या बाकीच्या गोष्टीत काही तू बोट घालू नकोस, हा त्याच्यात टांग मारू नकोस, फक्त तेवढंच देऊन टाक, मला तुझा विसर नाही झाला पाहिजे. महाराज हे ऐकत असताना सुद्धा देव शांत आहे. त्यार्थी या लोकांचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. या बोलणाऱ्या लोकांचा अधिकार किती मोठा असेल. याचं कारण सांगू का? विश्वाचा मालक किती मोठा आहे हा तुम्हा मला जर ठावा केला असेल तो संतांनी केलाय. महाराज एका ठिकाणी म्हणतात, तू विसरून गेलास का? अरे आम्ही तुला ठावा केलं देवा, जगांना तू माहित केलास ना, आम्ही केले, आम्ही केले, आम्ही केले. पुरावा आहे फार सुंदरसा. ही त्या अधिकारावर असलेली कडक तात्विक सात्विक भाषा. याच्या पलीकडचं सांगू का? संत इतक्या प्रबळ स्थितीनं का बोलतात माहितीये का? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ही ज्याच्या ताकद आहे त्याला देव म्हणतात. पण त्याला सुख द्यायची ताकद संताची. संताचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. देवाला सुख देण्याची ताकद संतात आहे. भगवान मला माझ्या परिस्थितीचा कशाला विचार करता, एकच देऊन टाका, फक्त तुझा विसर झाला नाही पाहिजे, याच्या वेळी काय नको. मालक म्हणले, तुकोबाराय माझा विसर तुम्हाला पडला नाही पाहिजे असं देऊन टाकतो, पण फायदा काय? मला माहिती ना काय फायदा आहे. मी विवेक बुद्धीने मागतोय, गाफीलपणाने मागत नाही, अतिताईपणाने मागत नाही, चंचलपणाने मागत नाही, विवेकाला स्थिर करून मागतोय. देवा की तुझा विसर न पडण्यात जी ताकद आहे का ती कशातच नाही, तेवढंच देऊन टाक. बऱ्याच मागण्या केल्या. कधी कधी देवाच्या पायाची सेवा मागितली, कधी 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 त्याच्या नामाचा उच्चार मागितला. वाटेल असं काय काय. कधी कधी देवा मला वारकरीच कर, वैन भिकारी पंढरीचा वारकरी, अशा बऱ्याच गोष्टी मागत गेल्या. आज मात्र तुझा विसर न व्हावा हे मागितलं. देवानं बऱ्याचपैकी काही सांगितलं होतं. तुम्हाला घर देतो, नकोय. पद देतोय, नकोय. संपत्ती देतोय, नकोय 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 नकोय. का नको म्हणले असतील? वडिलाची रीत जाणत सो काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत सो. आमच्या बुजुर्गांनी आतापर्यंत विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून या संप्रदायातल्या लोकांनी, माझ्या बुजुर्गांनी काहीच मागितलं नाही देवा, मग मी कशाला मागून वर्षांचं नाव खराब करू? नकोय देवा, काही नकोय, काय नको, काय नकोय. तुकोबाराय एका वारकऱ्याचं चरित्र देवाला सांगतात. का मागितलं नाही तुकोबारायने? वडिलाची रीत जाणत असो. अंगद नावाची व्यक्ती त्रेतायुगात होऊन गेली. फार चतुर, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, कर्तव्य दक्ष नावाची एक व्यक्ती होती अंगद. अंगद तसा योनीनं पशु योनीत होता, वानरांच्या योनीत होता.
पण एवढा कर्तव्य दक्षांगद, एवढा कर्तव्य दक्षांगद, पंढरपुरातल्या मालकांनी 7व्या अवतारात त्रेतायुगात आपल्या पक्षाचा सेनापती पद अंगदाला देऊन टाकलं. एवढ्या अधिकाराचे अंगद होते. आणि ती पूर्वजाचा इतिहास तुकोबाराय देवा पुढे मांडतात. मला बाकीच्या कारणात गुंतू नको, मी मागतोय तितकं देऊन टाक. या अंगदाला पंढरपुरातल्या मालकांनी लंका देऊ केली. लंका, त्या लंकेमध्ये 7 कोटी घर सोन्याचे होते. 7 कोटी. एका घराची चौकट टिकल्यावर 15-12 आमदार होता येते. रावणाच्या एका घराची चौकट टिकल्यावर 15-12 आमदार होता येते. काय मायवेली कोणाची, त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. नुसत्या भावट्याचं वजन होतं 22.5 क्विंटल. रमेशराव, 22.5 क्विंटल. उभ्या आणि आडव्या भावट्याचं वजन 22.5 क्विंटल होतं. 22.5 क्विंटल. कुलाफेन, फाळ्यान, तडशेन, फडशेन हे तर सोडून द्या. 15-12 आमदार होता येते. 15-12 एका चौकटीत. एका चौकटीत गुणिले 7 कोटी चौकटी. छत वेगळे, भिताड वेगळे, पायऱ्या वेगळ्या, फरच्या वेगळ्या. 269 किलोमीटरचं एकीकडचं भिताड होतं. गोळ्या नाही संपल्या माया, वाचून सांगतोय, ऐकून बी सांगत नाही कोणाची. 269 किलोमीटरची भिंत पूर्वेकडची होती. पूर्वेकडची पूर्ण सोन्याची. 3 भिताड घरी गेल्या बघा किती लांबीचे होते आणि किती उंचीचे होते. ते अंगदाला देव केलं. फॉर्म टाकला मारुतीराया पुढं. राजे हो, मागायसाठी फॉर्म टाकला असता तर फाडून टाकला असता. देण्यासाठी फॉर्म टाकला. मारुतीरायाने सांगितलं तुमचं तुम्ही बघा. 7 कोटी घराची लंका देऊ केली अंगदाला. आणि मारुतीरायाला सांगितलं तुझ्या हाताने देऊन टाक. मारुतीराय म्हणले जरी आमच्या कुळातला असेल पण मला खालीवरी बोलून तुम्ही ठरवा. अंगदाला जवळ बोलवलं. अंगदा, जी मालक, जी 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 जी. रावण मरेपर्यंत सीता देत नाही. होय. आणि रावण मारल्याशिवाय मला सीता नेता येत नाही. आणि रावण मारल्या मी लंका देऊच कोणाला, मला वाटतं तुला देऊन टाकावे. अंगदानं सांगितलं देवा याच्यानंतर हा शब्द वापरायचा नाही. वापरायचा नाही हा शब्द, वापरायचा नाही. कशामुळे मला लंका द्यायली? ऐक ना अंगदा, तुझ्या बापाला मी मारलं रे, वालीला मी मारले. तुझ्या बाबाला जरी मी मारला असेल तरी पण तू माझ्या पक्षाचा झेंडा धरला. याच्याकरता मी तुझ्यावर प्रसन्न आहे, म्हणून तुला 7 कोटी घराची लंका देऊन टाकतो. नका देवा, कशाला देताय? लक्ष्मणजीला राग आला. लक्ष्मण शेषाचा होता, थोडासा राग येणं साहजिक आहे. आणि लक्ष्मणजीनं सांगितलं अंगदा कोणापुढे नकार देता? शांत बसाला. आणि मालक म्हणे जास्त फमफम करू नका, शांत बसा. ते अधिकारी लोक होते, ते भेट नव्हते कोणाला. भेताय कोण माहितीये का? कानकोंड. जे ताटा खालचं मांजर असतंय का ते कोणाच्याही दारात शेपूट आली. ते कोणा हे कानकोंडीच नव्हते लोक. याच्याकरता भ्यायची काही गरजच नव्हती ना. लक्ष्मणजीला म्हणले लहाने मालक शांत बसा. लक्ष्मणानं सांगितलं अंगदा तुला कळतंय का कोण आहे? जगाचा बाप आहे. मग लंका भेटते का कोणाला? पण ती तुमच्यासाठी दुर्मिळ असेल, आमच्यासाठी सुलभ आहे. लक्ष्मणजीला माहितच नव्हते पोरग किती अधिकारी बापाचे. तर अंगदानं सांगितलं लहाने मालक, मोठे मालक ऐका, लंका ज्याची आहे त्याला रावण म्हणतात. आणि त्या रावणाला बगलात घेऊन माझ्या बाबानं 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. माझे बाबा किती ताकदवान असतील याचा विचार करा. रावणापेक्षा 28 पटीने शक्तिशाली वाली होता. जर माझ्या बाबाच्या मनात रावणाच्या संपत्तीविषयी पाप असतं तर बगलात रावण दाबला असता, टमाटर फुटल्यासारखा रावण फुटला असता. लंका कोणाला राहिली असती? लक्ष्मणजी म्हणले वालीला. मग वाली गेल्यावर लंका कोणाला? अंगदाला. मग ज्या बापाने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, ज्या वालीने दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला नाही, त्या निष्ठावंत वालीचा पुत्र मी अंगदे. मलाही सुद्धा लंकेवर डोळा ठेवून मालकाचं भजन करायचं नाही, निष्काम सेवा करायची. नकोय नकोय. म्हणून हे अष्टादश संतांपैकी मालक म्हणतात वडिलाची रीत जाणत,
नाही भगवान या आर्थिक व्यवस्थे बाबतीत, मग मला कशाला बुडवता, मला फक्त एक देऊन टाका, तुझा विसर न व्हावा. मग काय माझा विसर न पडण्यात तुकोबा आहे, तुम्हाला काय साध्य होणार आहे? ऐका देवा, द्वापार युगामध्ये पांडवांचं कौरवाचं वैर झालं, अत्यंत विकोपाचं वैर होतं, ते टोकाचं वैर होतं. आणि या वैराकार दुर्बुद्धीला खतपाणी घालणारा एक त्या काळातला विवेक भ्रष्ट, मतिभ्रष्ट, नीतिभ्रष्ट, आचरण भ्रष्ट, शील भ्रष्ट, 23 प्रकारे त्याचे ते बजाली एवढेच, असा एक व्यक्ती होता. तो त्याचं नाव होतं शकुनी, गांधार देशाचा राजा. आणि या शकुनी नावाच्या व्यक्तीनं 2 भावाच्या मधात विष कालवलं. एके दिवशी शकुनीनं सांगितलं, बादशेबुवा, भांडवायला एक नवीन घर करा, लाक्षाग्रह राहिला. पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हाताने तुझा विसर न व्हावा का मागितलं तुकोबारायने. गावाच्या हस्तनापुराच्या बाहेर बऱ्याच दूर एक घर बांधलं, इतका मोठा बंगला, इतका मोठा बंगला. त्याच्यात राळ, रांजा, कापूर, वेळूच्या चिवट्या असे ज्वलनशील पदार्थ टाकले आणि सुंदरसं घर तयार केलं. घराला रंगरंगोटी केली. घडीवर बघावा असं घर होतं. इंद्राच्या वैभवाला लाजवेल इतकं सुंदरसं लाक्षाग्रह होतं. पण ते घर म्हणजे मृत्यूचा सापळा होता. त्याला आग्नी लागल्याबरोबर 11 सेकंदात घर जळणार होतं. एवढी मोठी त्याच्यात प्रभावशाली ज्वलनशील क्षमता होती. आणि एके दिवशी दुर्योधन आला आणि आपल्या काकीला म्हणतो, काकी, तुम्ही राहता त्या घराची पडझड झालेली. बाबा राजे आहेत माझे, मी राजपुत्र आहे, राजकुमार आहे. या नात्यानं माझ्या काकीला आणि माझ्या भावाला चांगल्या प्रतीचं घर भेटावं याच्याकरता तुमच्यासाठी त्या घराचं नियोजन केलंय. पण कुंती अधिकारी स्त्री होती. कुंतीनं होकार दिला पण राहण्यासाठी जात नव्हती. कुंतीनं सांगितलं, सुयोधन राजकुमार जाते की दिवशी. मुहूर्ताचा दिवस निश्चित केला आणि त्याच्या आधी 4 दिवसानं विदुर काकाच्या घरी प्रवेश केला. आपल्या भावजई आल्याबरोबर विदुर काकाने आवाज दिला, वहिनी साहेब आपण या, या वहिनी साहेब या. बसायला बोऱ्या टाकला. विदुराच्या धर्मपत्नीनं पाणी दिलं आपल्या जावेला. विदुरानं विचारलं, वहिनी साहेब, हळशाच्या घरी गंगा यावी असं आमच्याकडे तुम्ही आलात, काय काम आहे? काका, राजकुमारांनी आम्हाला गावाच्या बाहेरचा वाडा राहण्यासाठी दिलाय. त्या घरात परवाला मुहूर्त काढला आणि त्या घरात राहण्यासाठी जायचंय. काकांनी सांगितलं, होकार दिला वहिनी साहेब? जी. जा आता. होकार दिलाय त्या अर्थी जावा लागेल वहिनी साहेब. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटं माझ्याकडे येऊन जा. निश्चय केला. राहण्याचा दिवस ठरला आणि त्या दिवशी आपली 5 वासरं घेऊन एक आई आपली लेकरं घेऊन त्या घरात राहण्यासाठी जात असताना चौकात उभे केली लेकरं. धर्माला सांगितलं, बाळा सांभाळा आपल्या 4 भावांना, मी 2 मिनिटात काकाकडे जाऊन येतोय. काका झोपड्यात राहत होते पर्णकुटीत. हो, धृतराष्ट्र मृत्यू पावल्याच्या नंतर 1250 वाड्याचा मालक, 1250 वाड्याचा मालक, हो 1250 वाड्याचा मालक, पण झोपड्यात राहत होता 12 वर्षाच्या झोपड्यात. विरक्तातला आरूढ व्यक्ती, राजकारणातला 2 नंबरचा डॉन होते विदुर काका. राजकारणातले 2 नंबर. पृथ्वीवर जितके देश आहेत का, एकाही देशात